केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या या ज्योतीची सध्या एनआयएकडनं कसून चौकशी सुरू आहे। तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीनंतर ज्योती पोपटासारखी घडाघडा बोलू लागली आहे। यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झटपट पैसा कमवण्याच्या नादात आपण हे कृत्य केल्याचं ज्योतीनं कबूल केलंय आणि अशाच लोकांना हेरून पाकिस्तानी एजंट्सनं आपल्या जाळ्यात ओढल्याचंही ज्योतीचं म्हणणं आहे। पाक दूतावासातल्या दानिशनंच आपल्या फॉरेन टूर स्पॉन्सर केल्या असून त्याला आपण माहिती पुरवल्याचं ज्योतीनं सुद्धा स्पष्ट केलंय। तर तपास यंत्रणांच्या चौकशी दरम्यान ज्योतीनं नेमकं काय काय कबूल केलेलं आहे त्याची माहिती जाणून घेऊया। यूट्यूब लाईक्स आणि सबस्क्रायबर्सच्या नादामध्ये पाकिस्तानच्या जाळ्यात आपण ओढले गेल्याचं ज्योतीनं कबूल केलं। तर देश विदेशांच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानकडूनच फंडिंग झाल्याचंही तिनं सांगितलं। पैसे कमवण्याचा सोपा मार्ग आपण स्वीकारल्याचं ज्योतीनं म्हटलं। तर पाकिस्तान अधिकारी दानिशच्या आपण संपर्कात असल्याची माहिती तिने दिली आहे। पाकिस्तानच्या विजाच्या निमित्तानं दानिश आणि ज्योती दोघांची ओळख झाली आणि नंतर ज्योतीनं दानिशचा खासगी मोबाईल नंबर सुद्धा मिळवला। दानिशच्या सांगण्यावरनं आपण पाकिस्तानचा दौरा केल्याचं ज्योतीनं सांगितलंय। तर दानिशच्या सांगण्यावरनंच तिनं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबतही संपर्क ठेवलेला। 2 वेळा ज्योतीनं पाकिस्तानचा दौरा केला आणि अली हसननं ज्योतीची पाकिस्तानमध्ये चांगलीच बडदास्त ठेवली। पाकिस्तानमध्ये शाकिर आणि राणा शहबाज या दोघांची सुद्धा ज्योतीसोबत ओळख झाली। कुणालाही संशय येऊ नये म्हणून ज्योतीनं शाकिरचा नंबर जट रंधावा नावानं सेव्ह करून ठेवलेला। व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामवरनं ती पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात राहायची आणि सोशल मीडियावरनं आपण वेगवेगळी माहिती पुरवल्याचंही ज्योतीनं तपासांती कबूल केलंय। आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या या ज्योतीला पाकिस्तानकडनं मोठं फंडिंग झालं होतं वेगवेगळ्या देशात भेटी देण्यासाठी जाण्यासाठी आणि याच फंडिंगच्या माध्यमातून ज्योती कोणकोणत्या देशात गेली ते सुद्धा आपण पाहतोय। ज्योतीनं दुबईला भेट दिलेली होती, अर्थातच पाकिस्तानचं फंडिंग होतं त्यासाठी। दुबई पाठोपाठ ती पाकिस्तानातल्या कटासराज मंदिरामध्ये सुद्धा गेलेली होती। तिने लाहोरला सुद्धा भेट दिलेली होती। या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे ती पाकिस्तानात गेली तिथे तिथे तिची शाही बडदास्त ठेवली गेली। तिनं भूतानलाही भेट दिलेली होती। पाकिस्ताननं तिची ट्रिप स्पॉन्सर केली होती किंवा फंडिंग दिलेलं होतं। त्याच पाठोपाठ ज्योती चीनलाही जाऊन आलेली। चीन सोबत तिनं पुन्हा एकदा भूतानचा दौरा केलेला होता। ज्योती पटाया थायलंडलाही जाऊन आलेली होती। तर तिने जकार्ता इंडोनेशियामध्ये सुद्धा भेट दिलेली आणि या सगळ्या भेटींसाठीचं फंडिंग केलं होतं ते पाकिस्ताननं। सुरावाया, इंडोनेशिया या परिसरातही ज्योतीनं भेट दिलेली। तर ती बांगलादेशला सुद्धा गेली असल्याची माहिती आहे। आणि एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या कहाणीसारखंच यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणामध्ये दररोज नवीन नवीन ट्विस्ट आणि टर्न्स येतात। ज्योतीचा पाकिस्तानी एजंट अली हसन सोबतचं एक चॅट आता समोर येत आहे। कबुलीनाम्यादरम्यान तिनं असं म्हटलंय की सोशल मीडिया ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ती पाकिस्तानचे अधिकारी आणि एजंट यांच्या कायम संपर्कात असायची। तिच्या सोशल मीडिया अकाउंटच्या चाचणी दरम्यान तपास यंत्रणांना ज्योती आणि पाकचा एजंट अली हसनचं हे संभाषण सापडलं। पाकिस्तान दूतावासातील दानिशच्या सांगण्यावरनंच ज्योती पाकिस्तानमध्ये गेली होती जेव्हा तिला अली हसन भेटला। पाकिस्तानात याच अलीनं ज्योतीची बडदास्त ठेवली आणि तिथून परत आल्यावर ती सातत्यानं अली हसनसोबत चॅटद्वारे संवाद साधायची। या दोघांच्या चॅटमध्ये नेमकं काय दिसतंय ते सुद्धा आपण पाहूया। तर ज्योती आणि अली हसनचं हे चॅट आहे। ज्योती म्हणते की माझं हृदय नेहमीच तू आनंदी राहावी अशी प्रार्थना करतं असं अली हसन ज्योतीला म्हणतोय। पुढे तो असंही म्हणतोय की तू नेहमी आनंदी आणि हसत खेळत राहा, तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये। यावर ज्योती हसन अलीला म्हणते की माझं लग्न पाकिस्तानात लावून द्या आणि या